नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक विष्णू अडसरे, मानसशास्त्र विभाग प्रमुख, अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, पुणे. आज आपण FYBA पेपर G1 मध्ये मानसशास्त्राची पायाभरणी या विषयातील स्मृती हा घटक अभ्यासणार आहोत. स्मृती हा मानवी जीवनासाठी एक अविभाज्य घटक आहे. स्मृती ही मानवाला लाभलेली एक देणगी आहे. इतर प्राण्यांचा जर विचार केला तर इतर प्राण्यांपेक्षा उच्च प्रतीची बौद्धिक क्षमता मानवाला लाभलेली आहे आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की स्मृती ही मानवाला लाभलेली एक देणगी आहे. समृद्ध जीवन जगण्यासाठी स्मृती हे एक महत्वाचं साधन मानवाला लाभलेलं आहे. उदाहरणाच्या साहाय्याने आपण हे जाणून घेणार आहोत. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीची स्मृती नष्ट झाली तर काय घडू शकतं याची कल्पना आपण करू शकत नाही. उदाहरणार्थ जर आपण कॉलेजमध्ये आलो आणि कॉलेजमधून पुन्हा घरी जाण्यासाठी जे काही कॉलेजमध्ये घडलेल्या गोष्टी आहेत किंवा ज्या स्मृतीमध्ये जतन केलेल्या गोष्टी आहेत त्या जर आपल्या स्मरणात किंवा स्मृतीत राहिल्या नाही तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तुम्ही जर घरून कॉलेजला आला असाल आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर आपल्या स्मृतीमधली जी काही जतन केलेली स्मृती आहे ती स्मृती नष्ट झाली तर आपण कॉलेजमधून किंवा महाविद्यालयामधून घरी जाऊ शकणार नाही. तसंच त्याचबरोबर उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर यामध्ये आपण वेगवेगळी पुस्तकं वाचतो, वेगवेगळ्या स्मृतीमध्ये आराखडे किंवा जे काही मॉडेल्स तयार करतो ती मॉडेल्स जर आठवली नाही तर आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचता येणार नाही. किंवा मी कोण आहे, माझं नाव काय आहे, माझे नातेवाईक कोण आहेत हे आपल्याला जाणून घेता येणार नाही किंवा आपल्याला ओळखता येणार नाही. किंवा आपण केलेला जो अभ्यास आहे ज्यावेळेस आपण परीक्षेला जातो आणि उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहायला सुरुवात करतो त्यावेळेस जर आपल्याला विस्मरण झालं किंवा आपल्या मेंदूमध्ये स्मृती जतन झाली नाही तर मोठी समस्या निर्माण होते. अशा प्रकारे जर आपण बघितलं तर स्मृती ही मानवाला लाभलेली दैवी देणगी आहे असं म्हटलं जातं. कारण इतर प्राण्यांच्या पेक्षा मानवाला ही उच्च प्रतीची एक स्मृती लाभलेली आहे आणि म्हणून मानव जीवन समृद्ध करण्यासाठी एक महत्वाचं साधन म्हणून ह्या स्मृतीचा वापर केला जातो. स्मृती ही अध्ययनाशी संबंधित प्रक्रिया आहे असं म्हटलं जातं. कारण अगोदर वेदन होतं, नंतर अवधान केंद्रित केलं जातं, नंतर संवेदन होतं आणि मग अध्ययन केलं जातं. आणि हे अध्ययन आपल्याला वेळोवेळी योग्य ठिकाणी वापरता येतं. ही स्मृती प्रक्रिया आपण वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की स्मृती प्रक्रिया कशी घडून येते, ही स्मृती कशी आहे. तर यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी आवश्यक असणारी जी स्मृती आहे ती स्मृती म्हणजे आपल्याला या आकृतीच्या माध्यमातून स्मृती प्रक्रिया जाणून घेता येते. तर सुरुवातीला आपल्या ज्ञानेंद्रियाद्वारे पंचेंद्रियाद्वारे आपल्याला वेदन होत असतं आणि या वेदनांच्या माध्यमातून आपण त्या वेदनाकडे अवधान केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला जे घटक आवश्यक आहे बाह्य परिवेशामधून येणारे जे घटक आहेत किंवा आजूबाजूच्या परिवेशामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटना आपण वेचक पद्धतीने निवडत असतो किंवा ती त्यापैकी आवश्यक असणाऱ्या घटनाकडेच आपण अवधान केंद्रित करत असतो आणि एकदा अवधान केंद्रित झाल्यानंतर आपण त्याचं संवेदन करून घेतो. आपल्याला त्याची जाणीव होते किंवा तो घटक आपल्याला अर्थपूर्णपणे समजत असतो आणि मग हा जो अर्थपूर्ण घटक आहे तो स्मृतीमध्ये जतन करून ठेवण्याचा प्रयत्न व्यक्ती करत असते, त्याला आपण स्मृती असं म्हणतो. म्हणजेच बाह्य परिवेशामध्ये आपल्याला असंख्य उद्दीपक निर्माण झालेले दिसून येतात. उदाहरणार्थ दृश्य वेदन असेल, श्राव्य वेदन असेल, रुची वेदन असेल किंवा स्पर्श वेदन असेल. या वेदनांच्या माध्यमातून आपण त्या त्या घटकाकडे अवधान केंद्रित करतो आणि अवधान केंद्रित केल्यानंतर
निवडक घटकांचं आपल्याला संवेदन होतं आणि संवेदनामधून आपल्या मेंदूमध्ये स्मृती जतन करून ठेवली जाते आणि ही स्मृती एकदा जतन झाली की अध्ययनासाठी किंवा वेगवेगळ्या भविष्यातली समस्या सोडवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडते. तिला आपण स्मृती प्रक्रिया असं म्हणत असतो. मग स्मृती प्रक्रिया झाल्यानंतर आपण स्मृतीच्या व्याख्या अभ्यासणार आहोत. यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. कोणताही विषय असेल, कोणताही घटक असेल, या घटकाविषयी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये एकवाक्यता दिसून येत नाही, परंतु तरी सुद्धा स्मृतीच्या काही निवडक व्याख्या आपण इथं अभ्यासणार आहोत. त्यामधल्या 2 व्याख्या आपण इथं अभ्यासणार आहोत, अध्ययन करणार आहोत. त्यापैकी पहिली व्याख्या जी स्टाउट यांनी केलेली व्याख्या आहे. या व्याख्यामध्ये स्टाउट असं म्हणतात की पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मृती होय. म्हणजे गतकाळात, भूतकाळात ज्या घटना घडून गेल्या त्या स्मृतीचं पुनरुज्जीवन होणं म्हणजे स्मृती होय. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला भूतकाळातल्या घडलेल्या जे घटना आहेत, जे प्रसंग आहेत, ते जर आठवत असेल तर त्याचं स्मरण झालं असं आपल्याला म्हणता येईल. परंतु जर भूतकाळातल्या किंवा पूर्वानुभवाचं स्मरण झालं नाही किंवा मेंदू पटलावर त्या पुन्हा पुनरुज्जीवित करता आल्या नाही, तर त्याचं विस्मरण झालं असं आपण म्हणतो, स्मरण झालं नाही. तर स्टाउट असं म्हणतात की पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मृती होय किंवा स्मरण होय. म्हणजे भूतकाळात किंवा गतकाळामध्ये ज्या किंवा पूर्वानुभवामध्ये आपल्याला जे काही अनुभव आलेत, जे घटना प्रसंग घडलेले आहेत, ते जर पुन्हा आठवत असतील तर त्याला आपण स्मृती असं म्हणतो किंवा त्याला आपण स्मरण असं म्हणतो. तर दुसरी व्याख्या व्ही आर कोठुरकर यांनी केलेली व्याख्या आपण अभ्यासणार आहे. ती म्हणजे गत अनुभवांची आठवण आणि साठवण म्हणजे स्मृती. गत म्हणजे भूतकाळातील अनुभव. या अनुभवांची साठवण जर मेंदूमध्ये झाली तरच आपल्याला आठवण होईल किंवा आपल्याला ती स्मरण होईल. त्याला आपण स्मृती असं म्हणतो. म्हणजे भूतकाळातल्या घटकांचा अनुभव जे आहेत, पूर्वानुभव आहेत, ते अनुभव आपल्याला आठवले तर स्मरण होईल. जर आठवले नाही तर विस्मरण होईल. त्याला आपण स्मृती असं म्हणतो. या 2 व्याख्यांचा जर आपण विचार केला तर दोन्ही व्याख्यामध्ये आपल्याला साम्य दिसून येतं. पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन किंवा गत अनुभवांची साठवण आणि आठवण म्हणजे स्मरण होईल. अन्यथा विस्मरण होईल आणि आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण होईल. जर स्मरण झालंच नाही, आपल्याला पूर्वानुभवाच्या स्मृती आठवल्याच नाही, तर अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागेल. आपल्याला आपण कोण आहोत, आपले नातेवाईक कोण आहेत, मी कुठे राहतो, हे सुद्धा सांगता येणार नाही. आणि म्हणून अनेक समस्या विस्मरणामुळे निर्माण होऊ शकतात. त्याला आपण विस्मरण असं म्हणतो. आणि म्हणून या व्याख्यांचा जर आपण विचार केला तर या व्याख्यांच्या माध्यमातून आपल्याला असं आठवतं की पूर्वी घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांच्या माध्यमातून आपण स्मरण करू शकतो किंवा त्या पुनर्जीवित करू शकतो किंवा त्या आठवू शकतो. त्याला आपण स्मरण असं म्हणतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहे तो स्मृतीची वैशिष्ट्य. स्मृतीची काही खास वैशिष्ट्य, 5 वैशिष्ट्य शास्त्रज्ञांनी सांगितलेली आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य म्हणजे स्मृती ही उच्चस्तरीय बोधात्मक प्रक्रिया आहे. इतर प्राण्यांचा जर आपण विचार केला, मानवेतर प्राण्यांचा विचार केला आणि त्यांची स्मृती जर आपण जाणून घेतली तर आपल्याला फार मोठा भेद दिसून येतो. मानवाला स्मृती ही दैवी देणगी प्राप्त झालेली आहे. मानवाची एक अमर्याद स्मृती क्षमता आपल्याला दिसून येते आणि म्हणून ही एक उच्चस्तरीय बोधात्मक प्रक्रिया आहे. स्मृती ही एक उच्चस्तरीय बोधात्मक प्रक्रिया आहे. कारण का? माणूस हा विचारशील प्राणी आहे असं म्हटलं जातं. त्या विचाराच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या कल्पना करू शकतो आणि या कल्पनांच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या समस्या सोडवू शकतो. मग ते किती कठीण समस्या असेल तरी तो स्मृतीच्या माध्यमातून उच्चस्तरीय बोधात्मक प्रक्रियेच्या माध्यमातून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न मानव करत असतो आणि म्हणून मानवाला लाभलेली एक दैवी देणगी आहे आणि त्या देणगीच्या माध्यमातून व्यक्ती आपल्याला येणाऱ्या ज्या समस्या आहेत, भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याची क्षमता प्रामुख्याने मानवामध्ये आहे. म्हणून स्मृती एक
उच्चस्तरीय बोधात्मक प्रक्रिया आहे. आज जर आपण बघितले ते मानवाने निर्माण केलेले वेगवेगळे आविष्कार आहेत. ते आविष्कार जर आपण बघितलं तर इतर प्राण्यांपेक्षा निश्चितच उच्चस्तरीय बोधात्मक प्रक्रिया मानवामध्ये आढळून येते आणि त्या बोधात्मक प्रक्रियेच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या समस्या सोडवतो आणि आपला विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. हे स्मृतीचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य जर आपण विचारात घेतलं तर स्मृती प्रक्रियेत संकेतीकरण, साठवण आणि प्रत्यानयन या 3 पायऱ्यांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. प्रामुख्याने यामध्ये 3 प्रक्रिया आपल्याला दिसून येतात. संकेतीकरण, साठवण आणि प्रत्यानयन किंवा त्यालाच आपण आठवणे असं म्हणतो. या 3 प्रक्रियेच्या माध्यमातून स्मृती आपल्याला जाणून घेता येते. संकेतीकरण म्हणजे स्मृती प्रक्रियेमध्ये संकेतीकरण केलं जातं. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण अध्ययन करतो, ज्या ज्या गोष्टी आपण शिकतो, त्या गोष्टींचं एक सांकेतिक खुणांच्या माध्यमातून, सांकेतिक चिन्हांच्या माध्यमातून ती स्मृती मेंदूच्या पटलावर जतन करून ठेवली जाते किंवा तिचे स्मृतीचे ठसे निर्माण होतात. त्या स्मृतीचे, त्या अध्ययनाचे मेंदूच्या स्मृती पटलावर ठसे निर्माण होतात किंवा सांकेतिक चिन्हांच्या माध्यमातून ती साठवून ठेवली जाते आणि योग्य वेळ येताच ती स्मृती आठवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे स्मृती प्रक्रिया ही 3 टप्प्यांच्या माध्यमातून जात असते. पहिला म्हणजे संकेतीकरण, म्हणजे जी माहिती प्राप्त करतो. ज्ञानेंद्रिय आहेत, पंचेंद्रिय आहेत. या पंचेंद्रियाच्या माध्यमातून आपण जी माहिती प्राप्त करतो किंवा आपल्याला मिळते त्या माहितीचं सांकेतिक चिन्हांच्या माध्यमातून, सांकेतिक खुणांच्या माध्यमातून आपण स्मृती पटलावर ती जतन करून ठेवतो, स्टोअर करतो आणि योग्य वेळ आल्यानंतर किंवा आपल्याला ज्यावेळेस ती स्मृती आठवायची किंवा ज्यावेळेस गरज भासते त्यावेळेस तिचं प्रत्यानयन किंवा आठवण्याचा प्रयत्न करतो. अशा 3 पायऱ्यामधून, 3 टप्प्यामधून स्मृती प्रक्रिया निर्माण होत असते. हे एक तिचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपण जे अभ्यासणार आहोत ते म्हणजे ज्या सर्व गोष्टींचं वेदन होतं त्या सर्व उद्दीपकांचं संकेतीकरण होतं असं नाही. म्हणजे आपण या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की आपल्या आजूबाजूच्या परिवेशामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. मग त्या दृकवेदन घडत असतं, श्राव्यवेदन घडत असतं, त्यानंतर स्पर्शवेदन घडतं, रुचिवेदन घडतं, या सगळ्या वेदनांच्या गंधवेदन घडत असतं. यातून आपल्याला आवश्यक असणारा जो उद्दीपक आहे तोच उद्दीपक व्यक्ती निवडते, त्याच्याकडे अवधान केंद्रित करते आणि मग त्याचं संकेतीकरण करते. परंतु आजूबाजूच्या प्रदेशामध्ये किंवा आजूबाजूच्या परिवेशामध्ये अनेक घटक घडत असतात आणि ते घटक घडत असताना आपल्याला जो ठराविक घटक आहे तोच निवडायचा असतो. उदाहरणार्थ महाविद्यालयामध्ये विद्यार्थी अध्ययन करण्यासाठी येतात, वर्गामध्ये ते अध्ययन करण्यासाठी येतात. त्यावेळेस ते जे शिक्षक शिकवतात त्याकडेच ते अवधान केंद्रित करतात. परंतु वर्गाच्या बाहेर असंख्य उद्दीपक घडत असतात. उदाहरणार्थ गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो, वर्गाच्या बाहेरून खिडकीच्या बाहेरून कोणीतरी जात असतं, परंतु हे उद्दीपक तो टाळत असतो किंवा या उद्दीपकाकडे तो अवधान केंद्रित करत नाही. तर तो फक्त जे शिक्षक शिकवतात त्या शिकवण्याच्या भागाकडे तो आपलं अवधान केंद्रित करतो आणि म्हणून बाहेरचे जे इतर उद्दीपक घडत असतात त्याकडे तो आपलं अवधान केंद्रित करत नाही. म्हणजेच त्यांचं संकेतीकरण मेंदूमध्ये होत नाही. म्हणजे ठराविक गोष्टीचं संकेतीकरण किंवा वेदन त्या व्यक्तीला होत असतं, सर्वच गोष्टींचं वेदन होत नाही. हे स्मृतीचं तिसरं वैशिष्ट्य आहे. चौथं वैशिष्ट्य जर आपल्याला जाणून घ्यायचं झालं तर आपण असं म्हणू की साठवणूक झालेल्या सर्व घटकांचं पूर्णपणे प्रत्यानयन होईल असं नाही. म्हणजे आपण आपल्या स्मृती पटलामध्ये ज्या ज्या स्मृती जतन करून ठेवल्यात त्या सर्वच स्मृती आपल्याला आठवतील असं नाही. कारण आपल्याला माहिती आहे, शास्त्रज्ञांनी असं सांगितलंय की आपल्या शरीरामध्ये असंख्य नसपेशी आहेत. अनेक नसपेशींचं मिळून एक शरीर बनलेलं आहे आणि या नसपेशी दररोज मृत होत असतात. असंख्य नसपेशी मृत होतात आणि नव्याने निर्माण होत असतात आणि काळाच्या ओघामध्ये अशा स्मृतीमधल्या ज्या नसपेशी मृत झालेल्या आहेत त्यामुळे आपल्याला विस्मरण होऊ शकतं आणि म्हणून आपण साठवून ठेवलेली जी माहिती आहे, जे घटक आहेत ते आपल्याला आठवतील असं नाही. आपण त्याला रिहर्सल केली नाही, आपण त्याचा सराव केला नाही
तो पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला नाही, त्या स्मृती आपल्या विस्मरणामध्ये जाण्याची शक्यता असते. त्या घटकांचं विस्मरण होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे सर्व जतन करून ठेवलेल्या स्मृती किंवा सर्व साठवून ठेवलेल्या स्मृती आपल्याला आठवतीलच असं नाही. हे स्मृतीचं वैशिष्ट्य. ज्या स्मृतीला उजाळा दिला जात नाही, ज्या स्मृतीचं पुनरुज्जीवन केलं जात नाही किंवा ज्या स्मृतीची रिहर्सल केली जात नाही, अशा स्मृती काळाच्या ओघात विस्मरणामध्ये गेलेल्या आपल्याला दिसून येतात. हे स्मृतीचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य जे आपण अभ्यासणार आहे ते म्हणजे स्मृती आणि वर्तनातील बदल हे परस्पर संबंधित आहे. आपण पाहतो की जर आपण चांगल्या स्मृती मेंदूमध्ये जतन करून ठेवल्या तर चांगले वर्तनातील बदल घडून येतील. म्हणजे स्मृती आणि वर्तनातील बदल हे परस्पर संबंधित आहे. समजा आपल्या मेंदूमध्ये चांगल्या स्मृती जतन करून ठेवल्या, चांगलं अध्ययन करून ठेवले आपण आणि मग ते स्मृतीचं जे अध्ययन केलेलं आहे ते आठवल्यानंतर आपण आपल्या वर्तनात सुद्धा तशा स्वरूपाचे चांगले बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. ते म्हणजे एकमेकांशी संबंधित आहे. जर चांगल्या घटना मेंदूमध्ये असतील किंवा वाईटही घटना जर आपण मेंदूमध्ये जतन करून ठेवल्या असतील तशाच स्वरूपाचं आपलं वर्तन घडू शकतं. आणि म्हणून हे वर्तनातील बदल परस्पर संबंधित आहे. स्मृती आणि वर्तन बदल हे एकमेकांशी संबंधित आहेत. त्याला आपण परस्पर संबंधित आहेत असं म्हणतो. त्यानंतर स्मृतीचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. स्मृतीचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्मृती प्रक्रिया कशी आहे? अनेक शास्त्रज्ञांच्या मते स्मृती प्रक्रिया ही वेगवेगळ्या प्रकारची आहे किंवा स्मृतीचे प्रकार हे वेगवेगळे आहेत. काही शास्त्रज्ञ म्हणतात, उदाहरणार्थ एबिंगहॉस याने 1885 मध्ये असं म्हटलंय की स्मृती ही एकसंघ प्रक्रिया आहे. परंतु काही मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की स्मृती प्रक्रिया ही 2 प्रकारची असते. तर काही शास्त्रज्ञ म्हणतात स्मृती प्रक्रिया ही 3 प्रकारची असते. आणि काही शास्त्रज्ञ तर असं म्हणतात की स्मृतीला कोणत्याही प्रकारचा कप्पे नाहीत किंवा त्यांचे कोणतेही स्टेज नाही, अवस्था नाही, तर ती संपूर्ण मेंदूमध्ये जतन करून ठेवली जाते. म्हणून स्मृतीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला या ठिकाणी अभ्यासावायचे आहेत. त्यामध्ये एबिंगहॉस असं म्हणतात की स्मृती ही एकसंघ प्रक्रिया आहे, म्हणजे तिचे असे कोणतेही कप्पे नाही. परंतु विल्यम जेम्स याने 1890 मध्ये असं म्हटलंय की स्मृती ही 2 प्रकारची असते. त्याने स्मृतीला 2 प्रकारामध्ये विभाजन केलं आणि त्याने म्हटलं प्राथमिक स्मृती आणि दुय्यम स्मृती. त्यानंतर तिसरे जे शास्त्रज्ञ आहे ते ऍटकिन्सन शिफ्रिन, ते असं म्हणतात की स्मृती ही 3 प्रकारची. आता मी जी आकृती दाखवली तुम्हाला ती 3 प्रकारची स्मृती त्यांनी सांगितलेली आहे. त्यामध्ये वेदनिक स्मृती, अल्पस्मृती आणि दीर्घ स्मृती असे 3 प्रकार प्रामुख्याने स्मृतीचे आपल्याला दिसून येतात. आणि ते 3 प्रकार आपण उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेणार आहोत. यामध्ये पहिली जी स्मृती आहे ती वेदनिक स्मृती आपण जाणून घेणार आहोत, ज्याला आपण सेन्सोरी मेमरी असं म्हणतो. या स्मृतीमध्ये वेदनिक स्मृतीचा जर आपण विचार केला तर या स्मृतीमध्ये जी पंचेंद्रिय आहेत, जी ज्ञानेंद्रिय आहेत, ज्यांना आपण मेंदूच्या खिडक्या असं म्हणतो, म्हणजे आपल्याला मेंदूला जी माहिती मिळते ती बाह्य घटकामधून माहिती मिळते किंवा बाह्य परिवेशातून आपल्याला माहिती मिळत असते किंवा त्यांचं ज्ञान प्राप्त होत असतं. उदाहरणार्थ दृक, श्राव्य, गंध, रुची आणि स्पर्श असे पंचेंद्रिय आहेत, 5 इंद्रिय आहेत. या 5 इंद्रियांच्या माध्यमातून माहिती ग्रहण केली जाते किंवा प्राप्त केली जाते. आणि प्राप्त केलेली माहिती ही मेंदूमध्ये अल्पकाळासाठी अचूकपणे साठवली जाते. तिला आपण वेदनिक स्मृती म्हणतो. म्हणजेच काय, तर या स्मृतीची जी काही धारण क्षमता आहे किंवा साठवण क्षमता आहे ती अतिशय अल्प काळासाठी आहे. याचा जर विचार केला तर ती किती आहे, तर यामध्ये दृष्टीवेदन आणि श्रुतीवेदन किंवा श्राव्य वेदन या 2 स्मृतींचा जर आपण विचार केला तर यामध्ये अनुक्रमे जर बघितलं तर दृष्टीवेदन आपल्याला काय दिसतं, साधारण 1 ते 2 सेकंदापर्यंत ही स्मृती आपल्या मेंदूमध्ये जतन करून ठेवली जाते किंवा मेंदूमध्ये साठवून ठेवली जाते. श्रुती वेदनाचा जर विचार केला किंवा श्राव्य वेदनाचा विचार केला तर ती स्मृती आपल्याकडे 7 ते 8 सेकंद वेळ आपल्या स्मृतीमध्ये
राहू शकते आणि त्यानंतर ती विस्मरित झालेली दिसून येते किंवा तिचं विस्मरण झालेलं दिसून येतं. त्याला आपण वेदनिक स्मृती म्हणतो. म्हणजेच सांगायचा उद्देश एवढाच आहे की वेदनिक स्मृतीचा जो कालखंड आहे तो स्पॅन आहे तो अत्यल्प आहे. जसं फ्लॅश बल्ब मेमरी, जसं आपण फोटो काढतो आणि फ्लॅश पडतो तेवढ्या वेळात ही स्मृती नष्ट होते, जिला फ्लॅश बल्ब मेमरी सुद्धा असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ विजेचा कडकडाट क्षणात येतो आणि नाहीसा होतो, किंवा मंद वाऱ्याची झुळूक आहे किंवा झुळकेचा स्पर्श आहे, तो जेवढ्या वेळ राहतो तेवढ्याच वेळ ही स्मृती मेंदूमध्ये जतन करून ठेवली जाते. तिला वेदनिक स्मृती असं म्हटलं जातं. किंवा वेदनिक स्मृतीलाच अर्थहीन किंवा असंस्कारित स्मृती असं म्हणतो. असंसर्गित किंवा असंस्कारित स्मृती का म्हटलं जातं, तर अशा स्मृतीमध्ये कोणत्याही प्रकारचं संस्करण त्या माहितीवर केलं जात नाही, ज्याला माहिती संस्करण प्रक्रिया म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस मेंदूमध्ये माहिती संस्करित केली जाते, साठवली जाते, त्यावेळेस तिच्यावर प्रोसेस होते, त्यावेळेस तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया होते. म्हणजे मेंदूमध्ये माहिती साठवण्यापूर्वी तिचं संकेतीकरण केलं जातं, किंवा आहे त्या माहितीमध्ये अधिक माहिती ऍड करून ती साठवली जाते, किंवा त्या स्मृतीमधली त्या माहितीमधली काही माहिती डिलीट करून त्या मेंदूमध्ये ती जतन करून ठेवली जाते. परंतु एवढं करण्यासाठी वेदनिक स्मृतीमध्ये वेळ नसतो, किंवा तिचा स्पॅन आहे, तिची जी काही क्षमता आहे ती क्षमता कमी आहे, आणि त्यामुळे ती अर्थहीन असल्यामुळे ही स्मृती संस्करणासाठी अल्प स्मृतीकडे पाठवली जात नाही, शॉर्ट टर्म मेमरीकडे पुढे पाठवली जात नाही, तर ती त्याच ठिकाणी ठेवली जाते आणि ती नष्ट होते. कारण त्याचा कार्यकाळ हा अतिशय अल्प आहे, आणि म्हणून अशी स्मृती आपण जास्त काळ मेंदूमध्ये टिकून राहत नाही. वर सांगितल्याप्रमाणे किंवा दृष्टीवेदन आणि श्रुती वेदनाचा जर विचार केला तर ती अनुक्रमे 1 ते 2 सेकंद दृष्टी प्रतिमा आपल्या मेंदू पटलावर उमटतात, किंवा 7 ते 8 सेकंद आपल्याला श्राव्य वेदन झालेली दिसून येते. आणि म्हणून एवढा कमी काळ असल्यामुळे ही स्मृती वेदनिक स्मृतीमधून नष्ट होते. परंतु जर काही स्मृती किंवा वेदनिक स्मृती जर अल्प स्मृतीकडे पाठवली गेली, अल्प स्मृतीकडे, तर मात्र ती 15 ते 20 सेकंद आपल्याला जास्त काळ टिकून ठेवण्याची क्षमता अल्पस्मृतीमध्ये असते. आणि अल्पस्मृतीमधून जर ती दीर्घ स्मृतीमध्ये पाठवली गेली तर ती कायमस्वरूपी किंवा लाईफ टाइम आपण ती मेंदूमध्ये जतन करून ठेवू शकतो. त्याला आपण वेदनिक स्मृती म्हणतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सेन्सोरी मेमरी जी आहे तिचा जो काही कार्यकाळ आहे, तिचा स्पॅन आहे, तो फार कमी आहे, अल्प आहे. म्हणून ती स्मृती लवकरात लवकर विसरण्याची शक्यता असते. जर तिला रिहर्सल मिळाली नाही किंवा वेदनिक स्मृतीतून अल्प स्मृतीत ती पाठवली गेली नाही, तर माहिती विसरली जाऊ शकते किंवा त्या माहितीचं विस्मरण होऊ शकतं. हा एक स्मृतीचा पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार आपण अभ्यासणार आहे तो अल्पकालीन स्मृती, ज्याला आपण शॉर्ट टर्म मेमरी म्हणतो. वेदनिक स्मृतीला एसएम म्हणतो, अल्पकाल स्मृतीला एसटीएम असं म्हणतो शॉर्ट मध्ये, तिला अल्पकाल स्मृती असं म्हणतात, शॉर्ट टर्म मेमरी. ज्या स्मृती केवळ काही सेकंदापर्यंत आपल्या लक्षात राहू शकतात त्या स्मृतींना आपण अल्पस्मृती असं म्हणतो. म्हणजे स्मृती अनुभव जे आहेत ते अल्पस्मृती किंवा तात्कालिक स्मृतीमध्ये ते जतन करून ठेवले जातात, किंवा जे काही अशा स्मृती आहेत की स्मृतीची काही वैशिष्ट्ये आहेत की जी शॉर्ट टर्म मेमरीमध्ये जतन करून ठेवलेली जी स्मृती आहे ती अल्प काळासाठी किंवा काही काळासाठीच ती मेंदूमध्ये जतन करून ठेवली जाते. तिला जर रिहर्सल मिळाली नाही, तिला जर सराव मिळाला नाही, तिचा तपशीलवार सराव झाला नाही, तर अशी स्मृती सुद्धा 15 ते 30 सेकंदापर्यंत विसरली जाऊ शकते, तिचं विस्मरण होऊ शकतं. यासाठी ॲलन बॅडली या मानसशास्त्रज्ञाने या प्रकारच्या स्मृतीला कार्यरत स्मृती असं म्हटलं जातं, किंवा वर्किंग मेमरी असं सुद्धा म्हटलेलं आपल्याला इथं आढळून येतं. म्हणजे आपण पाहतो की या स्मृतीचा सुद्धा कार्यकाळ हा अल्पकाळ आहे, किंवा 15 ते 30 सेकंदापर्यंत माहिती धारण करून ठेवण्याची क्षमता प्रामुख्याने शॉर्ट टर्म मेमरीची असते.
म्हणजे आपली जी पंचेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून ही स्मृती आपण अल्पकाळासाठी आपल्या मेंदूमध्ये जतन करून ठेवू शकतो. उदाहरणाच्या साहाय्याने जर बघितलं तर काही टेलिफोन नंबर्स आहेत. ते टेलिफोन नंबर्स आपण काही अल्पकाळासाठी आपल्या स्मृतीमध्ये जतन करून ठेवतो आणि काही कालखंडानंतर किंवा काही सेकंदानंतर ते सुद्धा विसरले जातात. म्हणजे ज्ञानेंद्रियाने ग्रहण केलेली जी काही निवडक माहिती आहे ती अल्पकाळासाठी स्मृतीमध्ये 15 ते 30 सेकंदापर्यंत धारण केली जाऊ शकते. त्यानंतर ती विस्मरणात जाते. परंतु जर ही स्मृती प्रामुख्याने वेदनिक स्मृतीकडून अल्पस्मृतीमध्ये आले आणि अल्पस्मृतीमधून जर ती दीर्घ स्मृतीमध्ये गेली तर ती लाईफ टाईम आपल्या स्मरणामध्ये राहू शकते. परंतु या अल्पस्मृतीला जर सराव मिळाला नाही 15 ते 20 सेकंदाच्या अगोदर तर ती एकतर विस्मरण होईल किंवा सराव मिळाला किंवा पुढच्या स्मृतीमध्ये तिचं रूपांतर होईल, ट्रान्सफर होईल आणि ती दीर्घकाळ स्मृती म्हणून आपण जतन करून ठेवू शकतो. म्हणून ॲलन बॅडलीने त्याला वर्किंग मेमरी असं म्हटलेलं आहे. म्हणून पंचेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, 5 इंद्रिय आपली जी आहेत त्याने ग्रहण केलेली निवडक माहिती अल्पकाळ स्मृती पटलात आपण 15 ते 20 सेकंदापर्यंत धारण करू शकतो किंवा साठवून ठेवू शकतो आणि त्यानंतर ती स्मृती विसरली जाऊ शकते. परंतु या स्मृतीला पुन्हा पुन्हा उजळणी दिली, रिहर्सल केली तर ती स्मृती नष्ट होत नाही. परंतु तिला सराव झाला नाही, रिहर्सल झाली नाही तर मात्र अशी स्मृती काळाच्या ओघामध्ये किंवा 15 ते 20 सेकंदामध्ये ती नष्ट होऊ शकते. तिला अल्पकाल स्मृती असं म्हटलं जातं. आता यापुढं अल्पकाल स्मृतीची माहिती धारण करण्याची क्षमता जर आपण बघितली तर ते आपल्या लक्षात येते तिची क्षमता ही मर्यादित आहे. आणि म्हणून मिलर या मानसशास्त्रज्ञाने असं म्हटलंय की अल्पकाल स्मृतीची क्षमता किती आहे तर ती प्रामुख्याने 7 अधिक वजा 2 अशा प्रकारची अल्पकाल स्मृतीची क्षमता आपल्याला दिसून येते. इथं त्यांनी सांगितलंय की 7 अधिक वजा 2 म्हणजे 5 ते 9 समूह घटक आपण लक्षात ठेवू शकतो. एवढीच अल्पकाल स्मृतीची धारण क्षमता आहे. साधारणपणे म्हणजे इथं सांगितलंय 7 अधिक 2 बरोबर 9 आणि 7 वजा 2 बरोबर 5. म्हणजे एक तर आपण 5 अंक लक्षात ठेवू शकतो किंवा 9 अंक लक्षात ठेवू शकतो. एवढीच धारण क्षमता ही अल्पकाल स्मृतीची आपल्याला दिसून येते. परंतु काही सेकंदानंतर ही स्मृती काय केली जाते पुनरुज्जीवनाच्या अभावी किंवा रिहर्सलच्या अभावी किंवा सरावाच्या अभावी अल्पस्मृतीची माहिती विसरली जाते. जर आपण तिला रिहर्सल केली नाही किंवा ते आठवण्याचा प्रयत्न केला नाही, पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला नाही, तर अशी स्मृती आपल्याला नष्ट झालेली दिसून येते, नाहीशी झालेली दिसून येते, विस्मरणात गेलेली दिसून येते. उदाहरणार्थ हे जे घटक आहेत, समूह घटक 7 अधिक 2 म्हणजे 5 ते 9 समूह घटक आहेत. हा विचार करून मानसशास्त्रज्ञाने दूरध्वनी क्रमांक बनवलेले आपल्याला दिसून येतात किंवा दूरध्वनी क्रमांक तयार केलेले दिसून येतात. म्हणून 10 आकड्याच्या आत आपल्याला टेलिफोन नंबर दिसून येतात. उदाहरणार्थ मोबाईलचा नंबर 10 आकडी असतो. कारण का 10 पेक्षा जास्त जर संख्या झाली तर ती आपल्याला लवकर लक्षात राहत नाही. अल्पस्मृतीमध्ये ती लक्षात राहत नाही आणि लक्षात न राहिल्यामुळे किंवा तिची पुनरावृत्ती न केल्यामुळे ती विस्मरणात जाते. आणि म्हणून टेलिफोन नंबर असेल किंवा गाड्यांचे नंबर असतील किंवा इतर कोणत्या परीक्षेचे नंबर असतील हे 10 अंकी नंबर बनवण्याचा मानसशास्त्रज्ञाने प्रयत्न केलाय किंवा अनेक शास्त्रज्ञ प्रयत्न केलाय. कारण तो नंबर आपल्या लक्षात राहू शकत नाही. कारण अल्पकाल स्मृतीची क्षमताच प्रामुख्याने 5 ते 9 घटकांची आहे, समूह घटकांची आहे. यापेक्षा जास्त घटक जर घेतले तर ते आपल्या लक्षात राहू शकत नाही. म्हणून दूरध्वनी क्रमांक बघा, आपण ज्यावेळेस एखादा अनोळखी दूरध्वनी क्रमांक एखाद्याला विचारतो किंवा एखादा व्यक्ती आपल्याला सांगतो त्यावेळेस जर आपण त्याच्याकडे अवधान केंद्रित केलं नाही, लक्ष दिलं नाही, तो मनातल्या मनात उजळणी केली नाही, तो काही क्षणामध्ये विसरून जातो. परंतु तो आपण जर वारंवार त्याचं पुनरुज्जीवन केलं, वारंवार त्याची रिहर्सल केली, तर तो आपला पाठ होतो. काही क्षणापुरता तरी तो आपल्या अल्पस्मृतीमध्ये जतन करून ठेवला जातो. काही कालांतराने तो विसरला जाऊ शकतो. परंतु अल्प काळासाठी सुद्धा तो लवकर लक्षात राहतो.
आणि म्हणून मिलर या मानसशास्त्रज्ञ असं म्हटलंय की 7+2 म्हणजे 5 ते 9 एवढे समूह घटक आपल्या अल्पकाल स्मृतीमध्ये जतन करून ठेवले जातात. आणि म्हणून अनेक नंबर्स असतील, फोन नंबर्स असतील, गाड्यांचे नंबर असतील, घरांचे नंबर असतील किंवा इतर काही नंबर्स असतील, तर ते नंबर्स 10 आकड्यांच्या आत तयार केलेले असतात आणि त्या असे नंबर्स आपल्या अल्पकाल स्मृतीमध्ये जतन करून ठेवलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढचा पुढची स्मृती आपण अभ्यासणार आहे ती दीर्घकालीन स्मृती. यामध्ये प्रामुख्याने दीर्घकालीन स्मृती आपल्याला जाणून घ्यायची, तिला आपण लॉंग टर्म मेमरी म्हणतो, ज्याला LTM शॉर्ट फॉर्म वापरला जातो. ते LTM म्हणजे ट्रेमेंडस कॅपॅसिटी किंवा अमर्याद कार्यक्षमता या स्मृतीची आपल्याला दिसून येते. म्हणजे उदाहरणार्थ आपण जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जे काही घटना आहेत, जे अनुभव आहेत, जे प्रसंग आहेत किंवा ज्या प्रसंगाच्या स्मृती आहेत किंवा आपण जी भाषा शिकलेलो आहोत, जे ज्ञान प्राप्त केलंय, जे तर्क अनुभव आपण मांडलेले आहेत, की तर्क अनुभव घेतलेले आहेत किंवा जे अंकगणित शिकलेलो आहे किंवा अंकगणितीय तत्वे शिकलेलो आहोत, ती सर्व तत्वे किंवा सर्व माहिती दीर्घकाळ मेंदूमध्ये साठवून ठेवली जाते किंवा दीर्घकाळ ती आपल्या मेंदूमध्ये जतन करून ठेवली जातात. तिला आपण दीर्घ स्मृती असं म्हटलं जातं. तिला आपण लॉंग टर्म मेमरी असं म्हणतो किंवा तिला आपण LTM असं म्हणतो. मग या दीर्घ स्मृतीमध्ये कोणकोणते अनुभव आठवले जातात, की ज्या आपल्या जीवनामध्ये लहानपणापासून जन्मापासून जे जे ठळक अनुभव आपल्याला आलेले आहेत किंवा उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला शालेय जीवनामध्ये मिळालेलं पारितोषिक असेल, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात घडलेली वाईट घटना असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा विवाह झाला असेल, ती तारीख असेल किंवा एखाद्याचा जन्मदिवस असेल, अशी ठळक ठळक जे घटना प्रसंग असेल, स्मृती असतील किंवा अनुभव असतील, असे अनुभव आपण दीर्घकाळ स्मृतीमध्ये जतन करून ठेवलेले असतात आणि ते अनुभव आपल्याला केव्हाही कधीही आपल्याला पुनरुज्जीवित करता येतात किंवा त्या प्रत्यानयन करता येतं किंवा आठवता येतात. तिला दीर्घकाळ स्मृती असं आपण म्हणतो. मग दीर्घकाळ स्मृतीचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य आहे. तर यामध्ये मेंदूची अमर्याद क्षमता, ते वैशिष्ट्य म्हणजे मेंदूची अमर्याद क्षमता आपल्याला जाणून घेता येते. मेंदूमध्ये एक असं एक अमर्याद क्षमता आहे की ती आपण मेंदूची अमर्याद क्षमता आपल्याकडे एवढी आहे की आपण कितीही काळ म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत अशा घटना ज्या आहेत त्या घटना आठवू शकतो, ते प्रसंग आठवू शकतो किंवा त्या प्रसंगातून आपण नवीन अध्ययन करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे पूर्वी जे ज्ञान आत्मसात केलंय, जे अध्ययन केलेलं आहे, त्या अध्ययनाचा वापर आपण भविष्यासाठी करू शकतो. म्हणून या स्मृतीचं एक खास वैशिष्ट्य आहे की एकदा जतन केलेली जी स्मृती आहे, ती स्मृती लाईफ टाईम विसरत नाही किंवा जीवनभर आपण त्या घटना विसरत नाही. म्हणून त्या माहितीची साठवण क्षमता जी आहे ती अमर्याद आहे. तिसरं जे वैशिष्ट्य ह्या स्मृतीचं आहे, दीर्घकाळ अनुभव एकदम अचानक विसरले जात नाही. अल्पकाल स्मृतीचे अनुभव लगेच विसरले जातात किंवा वैज्ञानिक स्मृतीचे 2 ते 3 सेकंदामध्ये अनुभव विसरले जातात. अल्पकाल स्मृतीचे 15 ते 30 सेकंदामध्ये अनुभव विसरले जातात. परंतु या स्मृतीचं असं वैशिष्ट्य आहे दीर्घकालीन स्मृतीचं LTMचं, की हे अनुभव एकदम अचानकपणे विसरले जातात. वरवर पाहता आपल्याला असं वाटतं की ही स्मृती विसरलेली आहे, परंतु ते आपण स्मृती पटलावर आणण्याचा प्रयत्न केला किंवा स्मृतीचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला, आठवण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितच अशा स्मृती आपल्या मेंदूमध्ये पुनरुज्जीवित होतात आणि त्या आपल्याला आठवतात. त्याला आपण दीर्घकाल स्मृती असं म्हणतो. म्हणजे असे अनुभव लगेच विसरले जात नाही. कारण रिहर्सल झालेली असते, त्याची पुनरावृत्ती झालेली असते, सराव झालेला असतो, वारंवार ते आपण आठवलेले असतात आणि म्हणून अशी स्मृती अचानकपणे किंवा तात्काळ विसरली जात नाही. ती वरवर पाहता आपल्याला विसरल्यासारखे वाटते, परंतु असे अनुभव आपल्या मनामध्ये किंवा मेंदूच्या पटलामध्ये खोलवर रुजलेले असतात आणि म्हणून तिला सराव झालेला असतो आणि म्हणून दीर्घकाल स्मृतीतले जे अनुभव आहेत ते अनुभव लगेच
पुसले जात नाही किंवा त्याचे जे काही संकेतीकरण आहे त्या संकेतीकरण नाहीसे झालेले आपल्याला दिसून येत नाही. ही त्याची महत्वाची बाजू आहे. त्यानंतर आपण दीर्घकाल स्मृतीचे प्रकार अभ्यासणार आहोत. हिचे सुद्धा दोन प्रकार दिसून येतात. टुलविंग या मानसशास्त्रज्ञाने दीर्घ स्मृतीचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. प्रामुख्याने पहिला प्रकार जो आहे तो व्यक्त स्मृती आणि दुसरा जो आहे तो अव्यक्त स्मृती. असे दोन प्रकार दीर्घकालीन स्मृतीचे आपल्याला आढळून येतात. तर यामध्ये पहिला जो प्रकार आपण अभ्यासणार आहे तो म्हणजे दीर्घ स्मृती. तो म्हणजे व्यक्त स्मृती. यामध्ये व्यक्त स्मृतीमध्ये आपण प्रामुख्याने ज्या स्मृती आपण जाहीरपणे आपल्याला सांगता येतात त्या स्मृतींना आपण व्यक्त स्मृती असं म्हणतो. म्हणजे या स्मृती आपल्याला जाहीरपणे सांगता येतात किंवा त्या शाब्दिक स्वरूपामध्ये वर्णन करता येतात. त्यांना प्रकट स्मृती असं म्हटलं जातं किंवा व्यक्त स्मृती म्हणतात. ती प्रकट करता येते आपल्याला, ती सांगता येते, जाहीरपणे बोलता येते किंवा शब्दामध्ये ती मांडता येते. त्या स्मृतीला आपण व्यक्त स्मृती असं म्हणतो. उदाहरणार्थ दिनांक असेल, किती दिनांक आहे, काल किती होता, आज किती आहे, उद्या किती आहे, हे आपण सांगू शकतो. वार कोणता आहे, कोणता वार आहे, आज काय वार आहे, उद्या कोणता आहे, परवा कोणता आहे, किंवा महिने आहे, हे आठवणं सोपं आहे. किंवा दुसरं उदाहरण जर आपण बघितलं तर परीक्षेचा पेपर लिहिताना अचूक उत्तर आठवणे व पाठांतर केलेली माहिती अचूकपणे आपल्याला योग्य वेळी आठवता येते आणि शाब्दिक स्वरूपात ती उत्तर पत्रिकेवर आपल्याला लिहिता येते किंवा शब्दांच्या माध्यमातून ती व्यक्त करता येते. जे काय आपण अध्ययन केले, जे काय आपण अभ्यास केलाय, पेपरचा अभ्यास करताना पूर्वी जे काय गत अनुभव आपले काय आहे ते शाब्दिक स्वरूपात आपल्याला मांडता येतात, अचूक पद्धतीने ओळखता येतं. प्रत्यानयन आणि प्रत्यभिज्ञान अशा मानसशास्त्रामध्ये दोन घटक आहेत. प्रत्यानयन म्हणजे आठवणे आणि प्रत्यभिज्ञान म्हणजे ओळखणे. अशा आपण दोन गोष्टी करू शकतो. म्हणजे आपण जे केलेला अभ्यास आहे किंवा जे काही अध्ययन आहे ते आपण परीक्षेमध्ये अचूकपणे लिहू शकतो किंवा आठवू शकतो किंवा पाठांतर केलेली माहिती सुद्धा आपण उत्तरामध्ये लिहू शकतो. त्याला आपण व्यक्त स्मृती असं म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे स्मृतीचा तो आहे अव्यक्त स्मृती. यामध्ये ज्या स्मृती आपल्याला जाहीरपणे सांगता येत नाही किंवा शाब्दिक स्वरूपामध्ये आपल्याला त्या वर्णन करता येत नाही त्यांना आपण अप्रकट स्मृती असं म्हणतो. शब्दाच्या माध्यमातून मांडता येत नाही, कसं मांडावं हेच कळत नाही किंवा मांडण्याची पद्धतच आपल्याला माहित नाही किंवा मांडू शकत नाही. उदाहरणार्थ वाद्य वाजवणे, शब्दाच्या स्वरूपात कसं वाजवणार हे सांगता येत नाही पण ती कृती करता येते, अव्यक्त स्मृती. ती आपल्याला जाहीरपणे सांगता येत नाही अशा गोष्टी. आपण कसं स्विमिंग करतो, पोहतो कसं हे सांगता येत नाही पण प्रत्यक्ष क्रिया करून दाखवता येते आपल्याला. किंवा गाडी चालवणे, गाडी कशी चालवली जातात हे आपल्याला सांगता येत नाही परंतु प्रत्यक्ष आपण ती कृती करून टाकतो. किंवा एखादा चेंडू फेकणे किंवा इतर काही शारीरिक कृती असतील त्या कृती आपण करतो परंतु आपल्याला जाहीरपणे सांगता येत नाही किंवा मांडता येत नाही किंवा शाब्दिक स्वरूपात त्याचं लेखन करता येत नाही. अशा स्मृतींना अव्यक्त स्मृती असं म्हटलं जातं. असे दीर्घकालीन स्मृतीचे दोन प्रकार आपल्याला दिसून येतात, ती म्हणजे व्यक्त स्मृती आणि अव्यक्त स्मृती. त्यानंतर ॲटकिन्सन शिफ्रिन या दोन शास्त्रज्ञाने एक मॉडेल बनवलेलं आहे स्मृतीचं. त्याला स्मृतीचं मॉडेल आपण असं म्हणतो. मल्टीस्टोर मेमरी मॉडेल 1968 मध्ये ॲटकिन्सन आणि शिफ्रिन या दोन मानसशास्त्रज्ञाने स्मृतीचं मॉडेल तयार केले. आता आपण जे वरती जे काय भाग अभ्यासले म्हणजे स्मृतीचे प्रकार, वेदनिक स्मृती, अल्प स्मृती आणि दीर्घ स्मृती, या स्मृतीचं ॲटकिन्सन शिफ्रिन यांनी मॉडेल बनवलंय आणि त्यांनी असं म्हटलंय की जी आपली पंचेंद्रिय आहेत, जी ज्ञानेंद्रिय आहेत, इथं मी तुम्हाला जी सांगितलेली आहेत ती सगळी आपली ज्ञानेंद्रिय आहेत किंवा ज्याला आपण पंचेंद्रिय असं म्हणतो, म्हणजे पाच इंद्रिय. इथं बघितलं तर श्राव्य वेदन आहे, इथं बघितलं तर दृष्टी वेदन, गंध वेदन, स्पर्श वेदन आणि रुची वेदन, अशी जी पाच
इंद्रिय जी आहेत त्या 5 इंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला ह्या 5 घटकांचा जो अनुभव येतो, अनुभूती येते, ती आपल्या स्मृतीच्या पहिल्या कप्प्यामध्ये जाते. त्याला आपण सेन्सोरी मेमरी म्हणतो किंवा वेदनिक स्मृती म्हणतो. वर जे 3 प्रकार बघितलेत स्मृतीचे, ते आपण ह्या मॉडेलच्या माध्यमातून त्याचं विश्लेषण पाहणार आहोत. तर यामध्ये श्राव्य, दृष्टी, गंध, स्पर्श आणि रुची वेदन, तर ह्या 5 वेदनांचं आपल्याला आकलन होतं, ते स्मृतीमध्ये जातं. आणि ज्यावेळेस आपल्याला या 5 पैकी जो आवश्यक घटक आहे, उदाहरणार्थ तुम्हाला एखादा व्यक्ती दिसला, तर त्याच व्यक्तीकडे तुम्ही तुमचं अवधान केंद्रित करता आणि मग दृष्टीवेदन सेन्सोरी मेमरीकडे जातं किंवा ज्याला आपण वेदनिक स्मृती म्हणतो, SM, या स्मृतीकडे जातं. आणि या स्मृतीकडे आपण अवधान केंद्रित केल्यानंतर शॉर्ट टर्म मेमरीकडे जातो किंवा ज्याला अल्पस्मृतीकडे आपण जातो. आणि या अल्पस्मृतीकडे गेल्यानंतर त्याला रिहर्सल मिळाल्यानंतर, इथं सराव मिळाल्यानंतर तो लॉंग टर्म मेमरी किंवा ज्याला आपण दीर्घकाल स्मृतीमध्ये ही माहिती जतन करून ठेवली जाते. परंतु जर सेन्सोरी मेमरीकडून किंवा वेदनिक स्मृतीकडून जर ती अल्पकाल स्मृतीमध्ये माहिती गेली नाही, रूपांतरित झाली नाही, तर ती दीर्घकाल स्मृतीमध्ये रूपांतरित होणार नाही. आणि दीर्घकाल स्मृतीमध्ये रूपांतरित झाली नाही तर ती माहिती विस्मरण होण्याची शक्यता दाट असते किंवा विस्मरणच होतं त्या माहितीचं. आणि म्हणून आपल्याला ऍटकिन्सन शिफ्रिनने 1968 मध्ये मांडलेलं जे मॉडेल आहे, तर यामध्ये आपण या पंचेंद्रियांच्या माध्यमातून जी माहिती प्राप्त करतो, ती माहिती वेदनिक स्मृतीकडे जाते. वेदनिक स्मृतीकडून अवधान केंद्रित केलं जातं, ती अल्पस्मृतीमध्ये जाते आणि अल्पस्मृतीमध्ये सराव करून किंवा रिहर्सल करून ती स्मृती लॉंग टर्म मेमरीमध्ये जाते किंवा दीर्घकाल स्मृतीमध्ये जाते आणि ती कायमस्वरूपीची स्मृती आपल्या मेंदूमध्ये साठवून ठेवली जाते. त्याला आपण दीर्घकाल स्मृती म्हणतो. आणि या स्मृतीचं खास वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं की ही स्मृती अमर्याद क्षमता असणारी स्मृती आहे. ती किती मोठी माहिती त्यामध्ये साठवून ठेवू शकते. आणि अशा ज्या काही स्मृती आहेत त्या अचानकपणे नष्ट होत नाहीत किंवा अचानकपणे विसरल्या जात नाही. आणि म्हणून आपण अध्ययन करताना जर या मॉडेलचा वापर केला, ऍटकिन्सन शिफ्रिन यांचं मल्टीस्टोर मॉडेल जर आपण वापरलं, तर निश्चितच अध्ययनार्थ्याला त्याचा फायदा होऊ शकतो. जर त्यांनी सराव केला, वेदनिक वाचन करताना, अध्ययन करताना सेन्सोरी मेमरी मधून माहिती शॉर्ट टर्म मेमरीमध्ये ट्रान्सफर झाली आणि शॉर्ट टर्म मेमरीमध्ये रिहर्सल करून जर ती लॉंग टर्म मेमरीमध्ये जर रूपांतरित झाली, ट्रान्सफर झाली, तर निश्चितच त्याला भविष्यामध्ये या स्मृतीचा उपयोग होऊ शकतो. निश्चित तो योग्य पद्धतीने त्याचा वापर करू शकतो. हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. तर याच मल्टीस्टोर मेमरी मॉडेलचा एक व्हिडिओ आपण आता पाहणार आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही स्मृती कशी वेदनिक स्मृतीकडून अल्पस्मृतीकडे, अल्पस्मृतीकडून दीर्घ स्मृतीकडे रूपांतरित होते, याचा एक व्हिडिओ आपण पाहणार आहोत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की पंचेंद्रियाद्वारे मिळणारी जी माहिती आहे किंवा जे ज्ञान प्राप्त होणार आहे, ती माहिती वेदनिक स्मृतीकडे कशी जाते, वेदनिक स्मृतीकडून अल्पस्मृतीकडे कशी जाते आणि अल्पस्मृतीमधून दीर्घ स्मृतीमध्ये कशी रूपांतरित होते, याचा एक व्हिडिओ पाहणार आहोत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून हे आपण जाणून घेणार आहोत. तर तो आपण व्हिडिओ पाहू. At the Academic Success Center, students often share how challenging it can be to find time to study and to recall information during exams. This makes sense. The 10-week term goes by fast. You need effective strategies so you can recall information and apply it when needed, whether that's on an exam, in future courses in a series, or a new context. ALS 199 introduces memory concepts that can help you make strategic choices about studying. Multi-store model of memory. We're starting the course learning about the multi-store model of memory, an information processing model created in 1968 by psychologists Richard Atkinson and Richard Shiffrin. The stages of the multi-store model provide the overarching structure for our course. This video will walk you through the model. Throughout the course, we'll dive deeper into each stage of the model. Our class activities will help you better understand the memory concepts from this video and choose strategies for maximizing learning. Sensory register. The first stage in the model is input from your environment. You may hear, see,
feel, or otherwise encounter information, which enters your sensory register. While we encounter a lot of input throughout the day, we don't remember it all. If you think about standing in line at a coffee shop, riding the bus home, or other daily routines, you likely don't remember everything you heard, saw, or felt in these situations. The sensory register has a very short duration, only a fraction of a second. This means that unless you focus your attention, the input will be forgotten almost immediately. For example, if I'm on the bus and I see a new mural depicting a bright orange octopus, focusing my attention on this magnificent mollusk allows the information to move into working memory. In contrast, if nothing catches my attention, I may not remember much from my bus ride home. Attention. Let's connect input to learning from a lecture or an assigned reading for class. Have you ever zoned out for a minute during lecture and missed content? Or have you ever gotten to the end of the page in a textbook only to realize that you don't remember anything you just read? This likely happened because even though input was present, your attention was not focused on that input. Attention is an essential starting point for processing information. Once you focus your attention on input, you move information into working memory, also called short-term memory. Working memory. Working memory has a longer duration than the sensory register and holds information you're actively thinking about for 10 to 20 seconds. For example, if I tell you the phone number for the frozen yogurt shop, you can likely hold that information in working memory long enough to dial the number. If you rehearse the information by repeating it to yourself, you can keep it in working memory even longer. If you don't rehearse or write down the number, it will quickly be forgotten. Information is available in working memory only so long as you're actively engaging with it. Let's think about lecture again. When you listen during a lecture, you pay attention, so information is held in working memory. If your attention shifts to a phone notification or to lunch plans after class, working memory shifts along with your attention. Instructors often emphasize the importance of note-taking. This is because taking notes not only gives you information to study later, it also heightens attention and starts the transfer of information from working memory to long-term memory through a process called encoding. Transfer and long-term memory. Long-term memory retains information for an extended period of time. It has a larger capacity and longer duration than working memory. While its capacity is not yet defined, psychologists theorize that it may be limitless, with memory duration lasting years or a lifetime. You can transfer information to long-term memory by encoding it in meaningful ways. You begin this process during lecture by paying attention and taking notes in your own words. However, for complex understanding and long-term retention, taking and rereading notes isn't enough. You also need to make meaning of information. You can do this by developing connections between new and past information and experiences. This process is called elaboration. When you reach the point where you can identify needed information, retrieve it from memory, and apply it at will, you've successfully formed long-term memories. Retrieval. One of the most effective strategies for developing long-term memories is retrieval practice. Retrieval is the act of recalling information from memory. When you retrieve information, it becomes active in your working memory, so you can apply it in the moment, like when you recall a formula and use it to answer an exam question. Retrieval practice can contribute to forming stable, long-term memories. We'll learn strategies for attention, encoding, elaboration, and retrieval in the coming weeks. In conclusion, the multi-store model of memory illustrates how learning is a process that occurs over time. In ALS 199, we'll dive deeper into each stage of the model and explore strategies that can help you make the most of your study time.